पंढरपूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरातून थेट आपल्या दरे या मूळ गावी रवाना झालेत। उशीर झाल्याने शिंदे दरेगावी मुक्काम करणार असल्याचं समजतंय। मात्र वरवर जरी ही नेहमीची गोष्ट वाटत असली तरी सगळ्यांना माहिती आहे, शिंदे जेव्हा नाराज असतात तेव्हाच ते दरेगावात जातात। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी त्यांचा दिल्ली दौरा पण रद्द केलेला, त्यामुळे शहांनी त्यांची भेट नाकारली का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यातच राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या महिनाभर रंगलेली असताना शिंदेंचं हे गावाकडे जाणं राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चेला जन्म देत आहे। त्यामुळे शिंदे खरंच नाराज आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार नेमका का रखडलाय आणि आता नव्याने शिंदे गटात आलेल्या 6 खासदारांचं पुढे काय होणार, आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर आज नेमकं घडलं असं की पावसातही उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात दाखल झाले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर यंदा VIP दर्शन बंद करण्यात आलं होतं आणि शिंदेंनाही कुठलाही अपवाद न घेता फक्त मुखदर्शन घेतलं। यावेळी त्यांनी चंद्रभागा, वाळवंट आणि पत्राशेड परिसरातील कायमस्वरूपी सुविधांसाठी 5 कोटींचा निधी जाहीर केलाय आणि विशेष म्हणजे अवघ्या 20 मिनिटात त्यांचा GR सुद्धा काढला गेला। पंढरपूर कॉरिडॉर आणि शक्तीपीठ महामार्गाबाबतही त्यांनी भूमिका मांडली। शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। आता हाच त्यांचा पंढरपुरातला दौरा आटोपल्यावर शिंदे थेट दरेगावी निघून गेलेत। आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाहीये। 2024 मध्येही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा निर्णय लांबत असताना गृहमंत्री पदाची मागणी पूर्ण न झाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती आणि नेमक्या त्याच वेळी ते दरेगावी मुक्कामाला गेले होते। मुळात राज्यात आणि केंद्रात आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेला महिनाभर रंगलेली असताना शिंदेंचं हे गावाकडे जाणं राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला जन्म देत आहे। आता ही चर्चा हवेतून आलेली असं नाहीये। 17 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आणि त्यात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार अशी जोरदार चर्चा होती। खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र सामनाच्या वृत्तानुसार ठाकरे गटातून आलेल्या फुटीर खासदारांना नेमकं काय पद द्यायचं याचा निर्णय अजून झालेला नसल्याने हा विस्तार तूर्त लांबणीवर पडलाय आणि इच्छुकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे। आणि एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी त्यांचा दिल्ली दौरा पण रद्द केलेला, त्यामुळे शहांनी त्यांची भेट नाकारली का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मुळात हा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झालेल्या खासदारांचं आता काय होणार असा प्रश्न उपस्थित झालाय। आता ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात आलेल्या 6 खासदारांमध्ये विशेषतः धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांच्या नावाची राज्यमंत्री पदासाठी चर्चा आहे। या दोघांपैकी नेमकं कोणाला संधी मिळणार याकडे त्यांच्या मतदारसंघातील समर्थकांचंही लक्ष लागलंय। शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं की अमित शहांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नव्हती। कृषी आणि नगरविकास खात्यांवर बोलणं झालं, म्हणजे विस्तार अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाहीये हे स्वतः शिंदेंच्या शब्दातून स्पष्ट होत आहे। एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तार लांबणं आणि 6 नव्या खासदारांचं भवितव्य अंधातरी असणं हे मात्र खरंय आणि म्हणूनच शिंदे नाराज होऊन आपल्या मूळ गावी म्हणजेच दरेगावी मुक्कामाला गेले असल्याचं समजतंय। तुम्हाला काय वाटतं? शिंदे खरंच नाराज आहेत का की यापाठी काही वेगळं राजकारण आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।